मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतो. शिवतेज ग्रुप डी गँग गलगले आयोजित शिवतेज चषक 2025 दुसरं पर्व या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या पर्वातील आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवसामध्ये आपण पहिली मॅच पाहिली निपाणी ग्रामीणच्या विरोधात मयूर स्पोर्ट्स लिंगनोर आणि याच संघामध्ये मयूर स्पोर्ट्स लिंगनोर संघाने विजय संपादन केला. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर बबलू मांगुरे आपल्या संघासाठी एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि ही दुसरी मॅच आजच्या दिवसातील बालाजी ज्वेलर्सच्या विरोधात विक्रमबाई स्पोर्ट्स हसूरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करवीर विभागातील दोन सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. किरण नलावडे आशीचा किरण घेऊन आलाय, त्याच्या साथीला येते मात्र सुनील शेलार षटकारांचा बादशाह. ओहो, पहिला चेंडू फिरकीचा जादूगार आला. पहिल्या चेंडूवरती प्रेक्षकांच्या मनावरती आणि फलंदाजाच्या काळजावरती वार करणारी गोलंदाजी आपली जादू चालवून गेल्या. जबरदस्त गोलंदाजी यासाठी ओळखले जातात विकी पुजारी. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. सर्वात जास्त मेडन षटक या खेळाडूच्या नावावरती देखील आहे आणि दुसरा चेंडू हा देखील निर्धाव आलाय. जबरदस्त गोलंदाजी आहे या खेळाडूकडे. प्रतिभाशाली गोलंदाजांच्या यादीमध्ये विकी पुजारी हे नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाज आहेत. नक्कीच हे नाव स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमध्ये देखील गणलं जातं. ओहो, तिसरा चेंडू फ्लाईट दिली, लालचा दिली आणि त्यानंतर अचूकता देखील पाहायला मिळाले. त्यामुळे इथे मात्र रोखलं जातात. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पायांची मुवमेंट नाही आहे. सेवाग स्टाईल कुठेतरी महागडी पडते, परंतु कुठेतरी इथे सफल होऊन खेळावं लागतील. ओहो, रिवर्सचा फटका, काही गरज नाहीये इथे. जर पाहायला गेलं तर वारा हा लेफ्ट आर्म फलंदाजासाठी पोषक आहे. गोलंदाजांचे चेंडू ओळखावे लागतील. वाचाल तरच वाचाल, चेंडू वाचावे लागतील. ओहो, नक्कीच आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवायचा होता आणि त्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत. पुन्हा एकदा मेडन षटकाचा बादशाह हा मेडन षटक टाकून जाईल का हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू काय घडतंय हे देखील पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र करारा प्रहार. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र नो चेंडूचा इशारा देखील आलाय. म्हणजेच काय तर इथे मात्र जर पाहायला गेलं तर सोने पे सुहागा एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूने या 5 चेंडूची मेहनत पूर्णपणे बेकार दवडली. इथे जर पाहायला गेलं तर पहिले 5 चेंडू निर्धाव आले आणि त्यानंतर 6व्या चेंडूवरती एक सरावा खर्च केलेत. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये, परंतु धावा मिळतील. आणि याच बरोबरीने पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवले गेलेत 8 धावा या धावफलकावरती.
गोलंदाजी मार्कवरती असा खेळाडू, असा सुपरस्टार ज्याने जीवनामध्ये मोठा संघर्ष केला, अमर्याद संकटे स्वतःच्या खांद्यावरती पेलली, परंतु यशस्वी होण्याची जिद्द कधी सोडली नाही, असा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सुपुत्र आणि कोल्हापूरकरांचा अभिमान म्हणजेच विजय पावले गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. वेगाचा बादशाह पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओ चेंज ऑफ पेस, परिवर्तन, आणि या परिवर्तनामध्ये धावा रोखल्या जात आहेत. अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र निष्फळ ठरलेत. किरण नलावडे आशीचा किरण घेऊन आलेत, परंतु पायांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. त्या बेड्या कुठेतरी तोडावे लागतील, त्या जंजीरांना इथे मात्र तोडावं लागेल. त्या आत्मविश्वासाची गरज आहे, तो आत्मविश्वास कुठेतरी मनामध्ये बाळगावा लागेल. आज ती संधी आहे आपल्याकडे. ओ या चेंडूवरती इथे पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळलाय जरूर, परंतु धावा किती मिळतील. इथे मात्र सौरभ महापुरे चेंडूला कलेक्ट करतील, फेकी करतील, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील सक्सेस ठरलाय. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा या धावफलकावरती देखील लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा, त्यामध्ये 5 चेंडू निर्धावले. शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी विकी पुजारीने चूक केली, नाहीतर आपल्या जीवनातील अजून एक निर्धाव चेंडू हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं असतं. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर पंकज पाटील हे देखील खेळताना पाहायला मिळतात. करवीर विभागातील अजून एक सारखाच खेळाडू पंकज पाटील हे देखील खेळताना पाहायला मिळतात. ओहो वेगाने टाकला हा चेंडू, वेगाने बीट केलाय आणि त्याचबरोबर इथे मात्र दांडी गेले कुल सक्सेसफुल. इसको विजय पावले बोलते हैं, ये सबको ऐसे ही खोलते हैं. विजय पावलेने इथे मात्र फलंदाजाला बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट धमाका बडा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मूर्ती लहान जरूर आहे, परंतु कीर्तिमान असा हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम कळंबा सचिन देशमुख मैदानाच्या आतमध्ये करवीर विभागामध्ये सातत्याने हे नाव चर्चेमध्ये राहिले आहे. नक्कीच कमी उंची आहे जरूर, परंतु क्षमता या खेळाडूमध्ये जास्त आहे आणि ती क्षमता आज दाखवावी लागेल. आज ती संधी आहे सचिन देशमुखला आज स्टारकास्ट होण्याची, कारण का आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. tenniscricket.in म्हटलं की एक उभरत्या सिताऱ्यांना एक ग्लॅमर स्वरूप, कारण का या टेनिस क्रिकेट विश्वाला हे ग्लॅमर स्वरूप कोणी प्राप्त करून दिलंय तर tenniscricket.in ने प्राप्त करून दिलंय. हे tenniscricket.in आणि संतोष नाणेकर हे या टेनिस क्रिकेट विश्वाचं जर पाहायला गेलं तर जनक आहेत. संतोष नाणेकर यांनी चांगली कामगिरी या टेनिस क्रिकेट विश्वासाठी केली, त्यांच्याबद्दल देखील आपण जरूर बोलणार आहोत. परंतु तोपर्यंत आपण चर्चा करतो इथे मात्र सचिन देशमुखची देखील एक चांगले खेळाडू आहेत, परंतु इथे जर पाहायला गेलं तर सत्व परीक्षा आहे, कारण का एका बाजूला मिस्टर ISPL, मिस्टर MPL म्हणजेच विजय पावले. ओहो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर थोडंसं एक्स्ट्रा पेस, परंतु या चेंडूवरती धावा ज्या आहेत ते एक्स्ट्रा खर्ची गेल्यात, कारण का हा चेंडू जो होता तो डाव्या यष्टीच्या बाहेरचा होता आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा खर्ची केलेत. परंतु इथे कौतुक नितीन माटुंगेचं देखील करावं लागेल, कारण का यष्टी रक्षक वेगाने इथे मात्र चेंडू यष्टीच्या मागे इथे मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात, परंतु यष्टी रक्षक तरबेज आहेत नितीन माटुंगे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन हे ओळखावं लागेल, कारण का हे अस्त्र हे आतापर्यंत कोणाला देखील कळालं नाही आहे. उस्मान पटेलने एक मुलाखतीमध्ये सांगितलं की माझ्या आयुष्यातील सर्वात घातक गोलंदाज कोण आहे तर विजय पावले आहे, कारण का त्यांचा हा स्लोअर चेंडू मला अद्यापही ओळखता आला नाही आहे. या टेनिस क्रिकेट विश्वाच्या फलंदाजांना अद्यापही ओळखता आला नाही आहे आणि तेच दाखवलं इथे मात्र विजय पावलेने. ओहो इथे जर पाहायला गेलं तर स्क्वेलेक रीजन मध्ये फटका केलाय, टायमिंग नाहीये या फटक्यामध्ये, परंतु धावा जरूर मिळतील, परंतु धावा किती असतील हे देखील पाहावं लागेल. थोडीशी फेकी पंकज पाटीलच्या माध्यमातून थोडीशी खराब पाहायला मिळाली. खूप वेळानंतर पंकज पाटील हे रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हातखंड राहिला या खेळाडूचा, परंतु इथे जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आणि
पहिल्या 2 षटकामध्ये बनवले गेलेत 13 धावा या फलकावरती लागले. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व गोलंदाजाचं पाहायला मिळालंय. थोडस जर बालाजी ज्वेलर्सचा संघ थोडस जर पाहायला गेलं तर रिलॅक्स मोड मध्ये आहे, कारण का धाव येत नाही येत विक्रमबाई स्पोर्ट्स हसूर संघाच्या बॅट मधून, या संघाच्या खेळाडूंच्या बॅट मधून. इथे मात्र सुनील शेलार वा इथे मात्र काय चेंडू टाकलाय, पहिला चेंडू फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या चेंडू वरती जादू चालवली, फलंदाजाला देखील कळला नाही, त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील बीट झाले. परंतु एकच धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येला हलकस पुश केल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14 धावा या फलकावरती लागलेत. ओहो रिव्हर्सचा फटका लागलाय खरा, परंतु इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि त्याचमुळे या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. रबर बॉलचं क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर रिव्हर्स फटका खेळण्यासाठी आपल्याला जर पाहायला गेलं तर कसून सराव लागतो आणि त्याचबरोबर आत्मविश्वास आणि टायमिंग प्रॉपर लागतं या शॉटसाठी. इथे जर पाहायला गेलं तर थोडंसं जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी, परंतु एक्स्ट्रा टर्न पाहायला मिळाला आणि म्हणूनच या चेंडूला लिव्ह केलं, सोडून दिलंय आणि धावा इथे मात्र रोख एक्स्ट्रा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा माफ करा, 17 धावा त्या फलकावरती. इथे जर पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये आलाय, स्लॉट मध्ये आल्यानंतर प्लॉट मध्ये राहील का, नाही राहणार. आणि इथे मात्र सचिन देशमुखने देखील सांगितलंय छोटा पॅकेट आहे मी, बडा धमाका करणं हे माझं काम आहे. बडा धमाका केला इथे मात्र सचिन देशमुखने. इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चूक केली का, नक्कीच चूक केली. पंच आमच्या दिशेने वळलेत, म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धावा या पंचाच्या माध्यमातून इथे मात्र इशारा दिला जातोय, म्हणजे एक्स्ट्रा धावेने इथे मात्र धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 24 धावा फलकावरती. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज विकी पुजारीचं, कारण का ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात, ज्या प्रकारे ते फलंदाजांना जखून ठेवतात, काबिले तारीफ. आणि या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे. ओहो नक्कीच या चेंडूला पडल्यानंतर हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय. इथे जर पाहायला गेलं तर थोडीशी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, या डिलिव्हरीची खूबसूरता जी आहे ती मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील पाहायला मिळाली आहे. ओहो इथे मात्र ट्रेडमार्क शॉट फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. घुटना टेक तमाशा देख मोठा फटका, परंतु या फटकामध्ये इथे 4 धावा. फिंगर रोल केली आणि त्यानंतर इथे मात्र हलकासा चेंडू टाकला आणि त्याच हलक्यासा चेंडूवरती हलक्या हातानेच बॅट फिरवली. बॅट स्विंग तितकेच प्रॉपर नव्हतं, परंतु धावा इथे मात्र पूर्णपणे 4 मिळालेत आणि या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 षटकाची सांगता 28 धावा या धावफलकावरती लागलेत. आता मात्र गाडी कुठेतरी पटरीवरती आले असं पाहायला मिळतंय, कारण की या षटकामध्ये विकी पुजारीच्या या षटकामध्ये जवळजवळ 14 ते 15 धावा आल्या आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा या धावफलकावरती लागलेत. उर्वरित 3 षटक आहेत, 18 चेंडू अजून देखील बाकी आहेत. किती धावा बनवले जातील हा प्रश्न जरूर आहे. ओहो नक्कीच वेगात टाकलाय, वेगाने इथे मात्र बीट केलंय सुनील शेलारला. सुनील शेलारला ती छबी दाखवावी लागेल, कारण का सुनील शेलार मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा हातखंड राहिल्या. नक्कीच या खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर करवीर विभागामध्ये सातत्याने मालिका वीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु ती छबी या स्पर्धेमध्ये शिवते चषकामध्ये दाखवावी लागेल. हा रबर बॉलचा खेळ आहे, हा थोडासा अनोखा आहे, परंतु ओळखावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण करून दाखवावी लागेल. हो वेगाने इथे मात्र बीट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली, परंतु संपर्क नाही आहे. परंतु या चेंडूवरती एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. विजय पावलेच्या विरोधात इथे मात्र पाहायला गेलं तर बॅट स्विंग चांगली पाहायला मिळते, परंतु टायमिंग थोडंसं जर पाहायला गेलं तर मिस होताना पाहायला मिळते. या चेंडूवरती वेग जरूर पाहायला मिळाला, टायमिंग दाखवणं गरजेचं होतं, परंतु टायमिंग नाहीये.
सचिन देशमुख उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे देखील हे कोल्हापूरचं टेनिस क्रिकेट विश्व पाहते. या खेळाडूकडे देखील नजर आहेत या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाच्या. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन. हे अस्त्र आहे, हे छुपं अस्त्र आहे आणि हे अस्त्र कधी दाखवायचं आहे, हे अस्त्र कधी इथे मात्र पेश करायचं आहे हे या खेळाडूला माहिती आहे. आणि ते अस्त्र इथे मात्र सध्याच्या घडीला दाखवलं गेलंय. कारण का धावसंख्येला गती इथे मात्र कमी करायची आहे आणि म्हणूनच एक प्रमुख अस्त्र इथे मात्र विजय पावलेंचं पाहायला मिळालंय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन. ओहो, वेगाने बीट केलाय, जबरदस्त चेंडू. इथे मात्र फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघेही बीट झालेत आणि याच बरोबरीने पुन्हा एकदा हे विजय पावले आहेत. इसको विजय पावले बोलते, ए सबको ऐसे ही खोलते. विजय पावलेने अजून एका फलंदाजाला दाखवलाय घरचा रस्ता. बॅक टू द पॅव्हिलियन. सुनील शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र माघारी परतलेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज तिवले. अजून एक कळंबा स्टार मैदानाच्या आतमध्ये. दोन कळंब्याचे खेळाडू आहेत. पाहायचं रणनीती कशी असेल. दोन्ही जर पाहायला गेलं तर कळंबा गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. ग्रामीण पटलावती यांचं देखील अधिराज्य राहिलंय. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर KPL ची स्पर्धा गाजवली होती. ओहो, सूरज आलेत आणि त्यांच्या बॅटमध्ये इथे फटका खेळला गेलाय. कार्पेटच्या साहाय्याने फटका खेळलाय आणि पंकज पाटील इथे फेकी करतील तोपर्यंत. ओहो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस देखील ठरला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत. या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 32 धावा फलकावरती. सूरज तिवले जबरदस्त बॅटर आहे षटकारांचा. अजून एक बेदात बादशाह म्हणून यांना देखील ओळखलं जातं. चेंज ऑफ पेस, परिवर्तन. इथे मात्र बॅट स्विंग इथे मात्र पाहायला मिळाले. आत्मविश्वास पाहायला मिळालाय परंतु त्या आत्मविश्वासामध्ये धावा कुठेच नाहीयेत. धावा रोखल्या जातात विजय पावलेंच्या माध्यमातून. याच बरोबरीने षटक संपलाय 4थं आणि या 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आतापर्यंत 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. या मॅच मध्ये उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अजून एक उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे हे टेनिस क्रिकेट विश्व पाहत आहे असा खेळाडू ज्याने कोल्हापूर मधून जाऊन मुंबईमध्ये राज्य केलं असा कोल्हापूरचा स्टार खेळाडू कोल्हापूर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहे. म्हणजेच इथे आशुतोष शांबपकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा बाउन्स आहे म्हणजेच एक्स्ट्रा धावा इथे मात्र जोडल्या जातील. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स म्हणजेच इथे आपण दुसरा बाउन्स केला तर त्याचा कामयाजा भोगावा लागेल. पहिला बाउन्सचा इशारा पहिल्या 1 बाउन्सचा इशारा इथे मात्र केला पंचांनी. म्हणजे इथे मात्र आपल्याकडे जो अस्त्र होतं एका बाउन्सरचं ते अस्त्र इथे मात्र आपल्याला पुन्हा एकदा टाकता येणार नाही कारण का दुसरा बाउन्स हा नो चेंडू घोषित केला जाईल. म्हणूनच इथे मात्र आपल्या बात्यातील जे बाण आहेत ते आता मात्र आशुतोष आंबपकरला काढावे लागतील. ओहो, इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा कारण का हा चेंडू जर पाहायला गेला तर उजव्या खूपच बाहेर होता आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या खर्चीला जात आहेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. धावसंख्या 34 धावा. सातत्याने सलगचे 2 चेंडू हे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावांसाठी खर्च केलेत. ओहो, वेगा टाकलाय. वेगाबरोबर अचूकता पाहिजे आणि ती अचूकता आता मात्र कोल्हापूर एक्सप्रेस च्या माध्यमातून पाहायला मिळते. गाडी पटरीवरती आली आहे आणि गाडी पटरीवरती आल्यानंतर फलंदाजाची सत्व परीक्षा घेते. जबरदस्त चेंडू टाकला. आशुतोष शांबपकर या वर्षीच्या हंगामामध्ये प्रभावित केले या खेळाडूने. नक्कीच इथे जर पाहायला गेला तर हा चेंडू नो आहे कारण का दुसरा बाउन्स
हा अलाउडच नाहीये क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच हा पुढचा चेंडू हा उघडा डोळे पहा नीट कारण का असणार आहे फ्रीटचा चेंडू आहे पाहिजे काय होते. हो या फ्रीच्या चेंडूवरती ओळखलाय आणि दाखवून दिलाय आसमान या चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. इथे छोटा पॅकेट बडा धमाका करताना पाहायला मिळतोय सचिन देशमुखचा धमाका. स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट मध्ये कार्यक्रम केलाय यास इथे सचिन देशमुखने चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. सचिन देशमुखच्या बॅट मध्ये इथे मात्र फटका केला 6 धावांसाठी आशुतोष शांभवकरच्या विरोधात फटकेबाजी पाहायला मिळते. हो इथे मात्र वेगात टाकला आणि या वेगाने इथे मात्र बीट करण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल झाले जरूर परंतु त्यानंतर सुरेश तिवलेने सांगितलंय दुसऱ्या धावेची गरज नाही आहे कारण का दुसऱ्या धावेचा प्रयत्न म्हणजेच आपण आपल्या पायावरती मारून घेणारी ही कुऱ्हाड असेल कारण का आत्महत्या असेल आणि एक विकेट गेली तर कुठेतरी धावांची गती कमी होईल आणि म्हणूनच सुरेश तिवलेने इथे मात्र तिवलेने इथे मात्र सचिन देशमुखला थांबवलंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 धावा फटकावरती लागलेत. चांगलं टोटल उभारलंय जरूर पाहायचंय उर्वरित चेंडू मध्ये काय घडतंय या मॅच मध्ये. हो हो वेगाने बीट केलाय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र जर पाहायला गेलं तर नाकावरती टिचून इथे मात्र गोलंदाजी केली कारण का हा चेंडू जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. एक्सपिरियन्स खेळाडूंच्या तालमीमध्ये आशुतोष शांभवकर हे नाव वाढताना पाहायला मिळते. बॉस आणि त्याचबरोबर विश्वनाथजी पवार सर यांचा वरदस्त्र या संघावरती राहिला. आज हा संघ जो आहे तो बालाजी ज्वेलर्स या नावाने खेळताना पाहायला मिळतो. चांगलं संघ बाणी कोल्हापूर विभागातील सारखाच खेळाडू एकत्रित आलेत आणि एक कोल्हापूरचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवण्यासाठी त्यांनी देखील मेहनत घेतली या खेळाडूंनी. संख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा हे दफलकवती लागले. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये सचिन देशमुखची पाहायला मिळते. ओहो इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु या प्रयत्नामध्ये प्रयत्नच राहिलेत कारण का चेंडू निर्धाव आलाय. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका आणि याच करवीर तालुक्यामध्ये एक असा एक सितारा उदय असा आलाय आणि या खेळाडूने आपल्या नावाचा डंका या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलाय. अजय चुवेकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम इस्पुर्लीचा हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी राहिली या मागील 2 वर्षामध्ये. या 2 वर्षामध्ये या खेळाडूला मी पाहतोय नक्कीच स्वतःमध्ये सातत्याने इम्प्रूव्हमेंट करताना पाहायला मिळतात आणि यशाची कुठेतरी शिखरे गाठताना दिसत आहेत आणि बॉसनी देखील सांगितलंय की या खेळाडूला मला या स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमध्ये बसवायचं आहे आणि त्यासाठी मी मेहनत करेन. या खेळाडूला इथे मात्र एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवेन आणि करवीरचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती आणेन हा शब्द दिलाय त्यांनी देखील. इथे जर पाहायला गेला तर करवीरच्या विरोधात करवीर लढत पाहायला मिळते कारण का अजय चुवेकर हे देखील करवीर विभागालाच बिलॉंग करतात तर दुसऱ्या बाजूला करवीरचा सारखा खेळाडू सचिन देशमुखची हवा पाहायला मिळते. जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी इथे जबरदस्त या खेळाडूकडे जर पाहायला गेलं तर प्रतिभा आहे प्रतिभाशाली खेळाडू आहे हा खेळाडू. जबरदस्त येणाऱ्या काळामध्ये हे नाव चर्चेमध्ये असेल यात शंका नाही आहे कारण का कोणत्याही खेळाडूच्या विरोधात आक्रमण करण्याची क्षमता आहे ती क्षमता दाखवत आहेत
इथे मात्र सचिन देशमुख एक क्लास आहे या खेळाडूकडे आणि तो क्लास इथे मात्र दाखवला जातोय. चेंडूमध्ये खराबी नव्हती परंतु फटका हा क्लास पाहायला मिळाला. 6 धावींसाठी फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा. आज विक्रमभाई सांगतात देखील हे दोन खेळाडू हे माझ्या संघातले आहेत. एक म्हणजे अजय चोईकर आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजेच पंकज पाटील. हे दोन्ही जर पाहायला गेलं तर माझ्याच संघातील आहेत परंतु आज आज विरोधात येतात आणि अभिमान देखील वाटेल आज करवीर कारण का या मोठ्या संघामध्ये स्थान मिळवणं सोपं नाहीये परंतु हे स्थान पक्क केलंय. आपल्या खेळाने प्रभावित केलं या खेळाडूने. अजय चुवेकर असतील त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पंकज पाटील असतील. चांगले खेळाडू आहेत करवीर विभागाला बिलॉंग करणारे खेळाडू आणि चांगले क्रिकेट चांगलं द्वंद्व पाहायला मिळतं. दोघांची ताकद दोघांनाही माहिती आहे म्हणूनच षटकारानंतर इथे मात्र डॉट चेंडू देखील आलाय. हो नक्कीच वेगाने बीट केलाय या चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय. सौरभ महापुरे कुठेतरी या चूक करताना पाहायला मिळतात. उभरता सितार आहे बावड्याला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चूक झाल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावसंख्या 52 धावा धावफलकावरती 2 काढलेत. आता 52 धावा या धावफलकावरती लागलेत. ओ बिगेट करण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर वेगाने बीट केलाय. थोडीशी दुखापत झाली या चेंडूवरती सचिन देशमुखला. थोडस जर पाहायला गेलं तर पाणी द्यायचंय पाहायचंय दुखापत जास्त लागली नाही ना. आता मात्र या इनिंग वरील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अजय चुवेकर सज्ज झालाय. नक्कीच इथे मात्र घातक गोलंदाजी पाहायला मिळते अजय चुवेकरच्या माध्यमातून. पाहायचंय उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल. ओ बॅट्समॅन अप्रतिम पाहायला मिळाले आहे परंतु इथे जर पाहायला गेलं तर अविनाश दबडेच्या दिशेने इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि याच बरोबरीने पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेलेत 53 धावा. 54 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहायचं या 54 धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर सचिन देशमुखने प्रभावित केला. त्याच्या बॅट मधून षटकार चौकार पाहायला मिळाले. 3 षटकार आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक चौकार देखील पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग त्यांनी केली. 18 चेंडू मध्ये त्यांनी 19 चेंडू मध्ये तब्बल 31 धावा तिच्या बॅट मध्ये आल्या. संघासाठी महत्वाचं योगदान राहिलंय. पाहायचं दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी कशी राहते या विक्रमभाई स्पोर्ट्स हसूर संघाची. धावा रोखले जातील का हा मोठा प्रश्न आहे परंतु रोखावे लागतील या धावा कारण की या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपर 8 ची फेरी गाठायची आहे. तर एक एक इथे मात्र कसोटी जी आहे ती आपल्याला पार करायची आहे आणि एक एक सत्व परीक्षा पार केल्यानंतर आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च स्थान हे गाठायचं आहे. पाहायचंय कोणता संघ कोणते 2 संघ आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम फेरी गाठील हे देखील पाहावं लागेल. सुपर 8 ची फेरी गाठणारे 2 संघ कोण असतील हे देखील पाहायचं आहे परंतु त्यासाठी एक एक सत्व परीक्षा हे देखील पाहायला मिळणार आहे. नक्कीच थोडीशी विश्रांती आपण घेतोय आणि त्यानंतर लगेचच या स्पर्धेमध्ये जोडले जातोय आणि आपण एक संधी एका डीजे मास्टर देखील देतोय. डीजे मास्टर देखील ही स्पर्धा रंगवण्यासाठी आपल्या परीने काम करत आहेत. सुमधुर संगीतांचा आस्वाद प्रेक्षकांना देत आहेत. ओव्हर टू डीजे.
सुनीलजी गायकवाड सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. ते देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. टेनिस क्रिकेट .in ते देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि शिवतेज चषकासाठी खूप साऱ्या प्रेक्षकांच्या शुभेच्छा देखील येताना पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. नक्कीच प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्ग आहे, म्हणूनच ही स्पर्धा जी आहे ती नावारूपाला येते. या स्पर्धेसाठी विजय कुंभार यांच्या माध्यमातून देखील मॅन फ्रॉम वटारचे हे आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. विके स्पोर्ट्स वटार हा संघ आपल्याला MJ ट्रॉफीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ पाहायला मिळाला होता. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि समालोचनासाठी देखील शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्याचबरोबर प्रकाश डवरे सर यांच्या माध्यमातून देखील सर्व संघांना शुभेच्छा आल्यात. प्रकाश डवरे सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सूरजजी पाटील सर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हर्ष दाभाडे आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हर्ष सौरभ महापुरे जर पाहायला गेलं तर ते सांगतात की टॉपचा विषय आहे. नक्कीच हर्ष दाभाडे सौरभ महापुरे येणाऱ्या काळामध्ये हे नाव या टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव असेल. आणि या स्पर्धेसाठी आमचे मित्र जे भोगावती प्रीमियर लीग साठी सातत्याने चांगलं काम करत असतात, नवनाथजी जाधव सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आणि त्यांनी या भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा देखील दिल्यात. नवनाथजी जाधव सर एक दर्जेदार व्यक्तिमत्व आहे, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील यांना ओळखलं जातं. एकदा मैत्री झाली की त्या मैत्रीला पुन्हा एकदा यू टर्न नाही असे व्यक्तिमत्व आहे नवनाथजी जाधव सर. आपलं देखील या स्पर्धेसाठी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल खरंच आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अजिंक्य पाटील आपण देखील जोडले गेले, त्याबद्दल खरंच अजिंक्य पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एका वेगळ्या उंचीवरती नेणारं नाव म्हणजेच कुलदीप पवार साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती कळंबाचा सुपरस्टार, अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, कोल्हापूर विभागातील एक सारखाच खेळाडू म्हणजेच विकास पवार गोलंदाजी साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अचूकता कशी असते ही दाखवण्यासाठी इथे मात्र विकास पवार गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो नक्कीच चांगला चेंडू, धीम्या गतीचा चेंडू. आणि या चेंडूवरती इथे तर पाहायला गेलं तर थोडस दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र अमोल निरगुडेंच्या विषयी जर बोलायचं झालं तर या टेनिस क्रिकेट विश्वाला या खेळाडूने जिंकला. आपल्या या आपल्या परफॉर्मन्सने असा खेळाडू आहे. सांगली जिल्ह्याला इथे मात्र बिलॉंग करणारा खेळाडू, या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. अमोल निरगुडे सारखाच खेळाडूंच्या यादीमधील नाव, आणि ते नाव इथे मात्र गुंगवताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे जर पाहायला गेला तर अवधूत पाटीलला रोखण्यासाठी विकास भवरच्या माध्यमातून एक सर्वोत्तम सरप्राईज वाला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. इथे मात्र गोलंदाज विकास भवड अचूकता आहे या खेळाडूकडे, एक्सपिरियन्स या खेळाडूकडे टासून भरलाय, प्रदीर्घ काळाचा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. ओहो इथे वेट केलं जात आहे, जबरदस्त गोलंदाजी. यष्टी रक्षक कुठेतरी चूक करतायत. सुनील शेलार या चुका मान्य नाही आहेत, कारण का आपल्याकडे धावांची पुंजी कमी आहे. या धावा जर रोखायच्या असतील, फलंदाजांना रोखायच्या असेल तर एक एक चेंडू महत्वाचा आहे. आणि गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, परंतु या गोलंदाजी बरोबर इथे क्षेत्ररक्षक जे संघाचा कणा म्हणून ओळखले जातात त्यांना देखील इथे आपली भूमिका जी आहे ती बजवावी लागेल या मॅच मध्ये. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का, सुनील शेलार सांगतायत बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय असं मला वाटतंय, परंतु इथे मात्र पंचांकडे दात मागितले, दात इथे मात्र पंचांनी फेटाळले. कौतुक करावं लागेल विकास भवडचं, ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली, जबरदस्त गोलंदाजी. असुर संघाकडे जर पाहायला गेलं तर चांगले गोलंदाज आहेत. या संघाकडे जर पाहायला गेलं तर अजित सौंदरकर सारखा एक उभरता सितारा ज्या खेळाडूंनी प्रभावित केल्या,
करवीर विभागातील एक दर्जेदार खेळाडू, गिरगा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि आमचे मित्र देखील आहेत. आणि तर पाहायला गेलं तर त्यांच्याविषयी देखील आपण बोलणार जरूर आहोत, परंतु सध्याच्या घडीला आपण चर्चा करतोय विकास भवडची देखील चांगले गोलंदाज आहेत. रोखले आतापर्यंत अवधूत पाटील सारखे एका घातक फलंदाजाला, ज्या अवधूत पाटीलने या कोल्हापूर विभागाने आपल्या नावाची दहशत केली, असा अवधूत पाटील आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, धीम्या गतीचे चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर बॅटिंगचा फ्लो जो आहे तो आधी पाहायला मिळतोय आणि चेंडू थोडस उशिरा बॅट वरती येतात आणि नतीजा चेंडू जे आहे ते निर्धाव पाहायला मिळतात. तर पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये किती आलेत? 4 धावा आलेत. पहिल्या षटकाची सांगता 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आलेत. म्हणजेच गाडी ही स्लो मोशन मध्ये आहे, परंतु ही गाडी कधी गिअर बदलेल हे सांगू शकत नाहीये. अजून येणारे चेंडू असतील 30 आणि या 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 50 धावांची गरज आहे. 30 चेंडू 50 धावा. पल्ला अजून देखील जर पाहायला गेलं तर लांबवरचा आहे, परंतु हा पल्ला गाठण्यासाठी हे दोन मैदानात आलेले फलंदाज काफी आहेत. एका बाजूला अवधूत पाटील तर दुसऱ्या बाजूला अमोल निरगुडे. पाहायचं काय घडतंय आणि काय बिघडतंय. गोलंदाजी मार्कवरती अजून एक कळंब्याचा सुपरस्टार सूरज तिवले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळते. पहिला गोलंदाज कोण होता? तर पहिला गोलंदाज होता कळंब्याचा सुपरस्टार विकास भावड. दुसरा गोलंदाज देखील कळंब्याचाच आहे, मॅन फ्रॉम कळंबा. करवीर विभागातील नामवंत खेळाडू एकत्रित आलेत आणि आज बाई विक्रम पाटील स्पोर्ट्स असूर या नावाने हा संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच विक्रमबाई यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का सातत्याने करवीर विभागाला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी यांनी देखील सातत्याने प्रयत्न केले. प्रत्येकाचं योगदान महत्वाचं राहिले करवीर विभागासाठी. असोसिएशन देखील झालंय हे प्रोफेशनल खेळाडूंचं, हे इतर पाहायला गेलं तर माहेरघर झालंय. इथे तर पाहायला गेलं तर फटका चांगला खेळलाय, शॉर्ट ऑन पुलला केलंय सक्सेसफुल, पॉवरफुल खणखणी. इथे मात्र चौकार, 4 धावा. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. अवधूत पाटीलला शॉर्ट बॉल चेंडू म्हणजेच आ बैल मुझे मार. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडूचा वापर इथे मात्र केला आणि त्यानंतर इथे मात्र चौकार अवधूत पाटीलच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय. ही चूक आपल्याला करायची नाहीये. अवधूत पाटील इथे जर रोखून धरायचं आहे तर अवधूत पाटीलचा अभ्यास करावा लागेल. अवधूत पाटीलचे जे कमकोस जे झोन आहेत त्यांचा इथे मात्र अभ्यास करावा लागेल आणि त्यावरती काम करून गोलंदाजांना अवधूत पाटीलला रोखावे लागेल. परंतु अवधूत पाटीलला रोखणं सोपं नाही आहे, कारण का अवधूत पाटील स्टारकास्ट खेळाडू आहेत आणि क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आखोडप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती हुक केलाय, चेंडूला पाठवलाय. इसको अवधूत पाटील ही बोलते और ये सबको ऐसे ही दो डालते. अप्रतिम फटका इथे मात्र खेळला गेला. अवधूत पाटील याच्या बॅट मधून अजून एक वार गेला, चेंडू सरस सीमारेषा पार. प्रेक्षकांनी या खेळाडूला एक नाव दिलंय, जल्लाद, आणि हे नाव का सार्थ आहे ते दाखवते इथे मात्र सध्याच्या घडीला अवधूत पाटील. कोल्हापूर जिल्हा, करवीर तालुका आणि भोई गाव, आणि या गावाची ओळख म्हणजे अवधूत पाटील. हे एक छोटस गाव आणि या गावाला इथे मात्र एक ओळख दिली आहे या खेळाडूने. सारखाच खेळाडूंच्या यादीमधले हे नाव आहे अवधूत पाटील. नक्कीच पन्हाळा, करवीर आणि त्याचबरोबरीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने वर्चस्व राहिले या खेळाडूचं. या चेंडूवरती पंचांचा इशारा हा नो चेंडूचा आलाय. नक्कीच पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा म्हणजेच पुढचा चेंडू हा नक्कीच गोलंदाजी सत्व परीक्षा, कारण का आज चांगला चेंडू टाकावा लागेल. खराब चेंडू, तर खराब चेंडूवरती वार करण्यासाठी अवधूत पाटील सज्ज आहेत.
हो हो नक्की सांगा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कौतुक करावं लागेल इथे मात्र सूरजच्या देखील या आधीच्या चेंडूवरती अवधूत पाटीलची ताकद पाहायला मिळाली जरूर परंतु इथे मात्र सूरज देखील सांगतात माझ्यामध्ये देखील क्षमता आहे परंतु या आधी मी चूक केली आहे परंतु यानंतर चूक होणार नाहीये मी देखील माझा बेस्ट देण्यासाठी चालू आहे आणि तो बेस्ट देण्यासाठी इथे मात्र प्रयत्न देखील केले जात आहेत चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर थोडस संघ सहकार्यांच्या माध्यमातून दाद देखील दिली आहे इथे नाराज होऊन चालणार नाहीये कुठेतरी हे जर पाहायला गेलं तर विक्रमबाई स्पोर्ट्स हसूर संघाच्या कोट्यामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाते धावा येतात म्हणून परंतु नाराजी व्यक्त करून चालणार नाहीये इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न फटका केला आहे सिद्धेश इथे मात्र चेंडू खाली आले परंतु इथे मात्र बीट केला जात आहे चेंडूमध्ये ताकद आहे आणि ती ताकद इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला सीमा पार करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार आलाय हा बॅट मधून अजून एक वार चौकार अजिंक्य पाटील सर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत अजिंक्य पाटील सर हे देखील जोडले गेलेत tenniscricket.in शी त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सर स्वागत आहे हो नक्कीच चांगला फटका इथे मात्र केला जातोय आणि या फटक्यामध्ये धावा किती आहेत तर खाली क्षेत्रामध्ये केला हा वार जाईल चेंडू सीमा रेषा पार चौकार 4 धावा पहिल्या षटकामध्ये रोखून धरले होतं विकास भवनने परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चूक केली आहे ती म्हणजे सूरज टिवलेने त्याच्या विरोधात आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चौकार 1 षटकार देखील पाहायला मिळाला म्हणजेच लयलूट केली धावांची ओ बिग इट आणि त्यानंतर 6 धावा आत्मविश्वासाचा आवार खेळा चेंडू सीमा रेषा पार षटकार प्रेक्षक या खेळाडूला जल्लाद का म्हणतात याचा प्रत्यय येणारा फटका इथे मात्र पाहायला मिळाला अवधूत पाटील या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील दबदबा राहिला या खेळाडूचा आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने आपला दबदबा देखील दाखवलाय या वर्षीचं जर पाहायला गेलं तर एमजे ट्रॉफीमध्ये देखील जर पाहायला गेलं तर बेस्ट बॅटरच्या यादीमध्ये यांचं देखील नाव होतं त्यानंतर जर पाहायला गेलं तर चिपळूण येथील स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील WCC धमाका केला होता या खेळाडूने WCC चषक आणि या चषकामध्ये धमाका केला होता या खेळाडूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका आणि या करवीर तालुक्यातील गिरगाव एक छोटस गाव आणि याच गावामध्ये 14 ऑगस्ट 1995 रोजी एक असा उभरता सितारा उदयास आला ज्या खेळाडूने प्रचंड मेहनत आणि याच बरोबरीने प्रचंड इच्छाशक्ती दाखवली आणि त्यानंतर स्वतःला इम्प्रूव्ह केला असा एक करवीरचा एक सुपरस्टार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे गिरगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज अजित शिवाजी सौंदळकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय जबरदस्त गोलंदाज आहेत आणि ती गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज झालाय अजित सौंदळकर गिरगाव एक्सप्रेस पहिला चेंडू ओहो या चेंडूवरती हुक केलाय पाठवलाय सर सीमारेषा बाहेर इथे अमोल निरगुडे आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण खराब चेंडू म्हणजे तिथे मात्र नतीजा हा षटकार किंवा चौकार परंतु या चेंडूवरती नतीजा हा चौकाराचा आलाय 4 धाव्यांसाठी केलाय वार चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार चौकार अजित सौंदळकर नक्कीच जर पाहायला गेलं तर एक दर्जेदार खेळाडू आहे स्वतःला सातत्याने जर पाहायला गेलं तर इम्प्रूव्ह करण्यासाठी हा खेळाडू सातत्याने प्रयत्नशील असतात हे खेळाडू ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न खोलातला चेंडू खोदून काढला आणि त्यानंतर इथे मात्र कुठेतरी चूक होताना पाहायला मिळते
क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चूक झाली आणि नतीजा इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. अजित सौंदरकर गारमेंटचा व्यवसाय सांभाळत असताना त्याचबरोबरीने क्रिकेटवरती प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न हा देखील या खेळाडूचा राहिला. नक्कीच गारमेंटचा व्यवसाय कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये या खेळाडूंची पावलं पडली, तिथे देखील यश संपादन केलं आणि त्यानंतर क्रिकेटची देखील आवड आणि या आवडीला जोपासण्यासाठी सातत्याने स्वतःला इथे मात्र या क्रिकेटच्या खेळामध्ये झोकून दिलं. आणि माझा आरसा देखील आहे. आरसा यासाठी कारण का हा खेळाडू मला समालोचनामध्ये सातत्याने मदत करत आलाय. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अजित सौंदरकरांच्या माध्यमातून. अवधूत पाटील रोखणं सोपं नाहीये कारण का अवधूत पाटील एक चूक हेरण्यासाठी ओळखला जातो आणि ती चूक झाली तर त्या चेंडूला सीमापार धाडण्याची क्षमता आहे, परंतु इथे मात्र रोखलं देखील आहे अवधूत पाटील या चेंडूवरती. कमबॅक केला इथे मात्र अजित सौंदरकरने. गिरगाव एक्सप्रेस आहे, जबरदस्त गोलंदाज आहेत. ओ या चेंडूवरती शॉट ऑफ पुल 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 सक्सेसफुल पॉवरफुल कणकणी षटकार. जल्लादच्या बॅट मधून वार जाईल चेंडू सीमा रेषापार षटकार. आणि या स्पर्धेसाठी आमचे मित्र मॅन फ्रॉम चुवे गणेश मगदूम यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. नक्कीच एक दर्जेदार व्यक्तिमत्व गणेश मगदूम यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. हो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. षटकारचं उत्तर लगेच दिलंय, खामोश ठेवलंय या चेंडूवरती अजित सौंदरकर यांनी. परंतु अवधूत पाटील इथे रिलॅक्स मोड मध्ये आहेत, धावा जोडतायत कारण का धावसंख्येचा पाठलाग फक्त 54 धावांचा करायचा होता, 40 बनवले गेलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना इथे मात्र 40 धावा म्हणजेच विजय इथे मात्र सहजरित्या होतोय की काय अशी इथे मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा सातत्याने. हो, जबरदस्त फटका इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा स्लाइस केला. या फटक्याला पाठवून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी काय फटका केलाय पहा. जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. ही काबिलियत आहे, सर्व बाजूला फटके खेळण्याची क्षमता आणि ती क्षमता दाखवल्यानंतर धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 46 धावा फलक वरती लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ 18 चेंडूमध्ये 46 धावा जिंकण्यासाठी नाममात्र 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती एक उभरता सितारा मॅन फ्रॉम कांचनवाडी, ज्या खेळाडूने याच टेनिस बोर्ड क्रिकेट मध्ये प्रभावित केल्या, करवीरचा अपकमिंग सुपरस्टार, फिरकीचा जादूगार म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे असा सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. उभरता सितारा आहे आणि या उभरत्या सिताऱ्याला आज संधी मिळाली. हो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी मी समालोचन करत असताना भोगावती प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती. करवीर विभागामध्ये भोगावती परिसरामध्ये जे खेळाडू आहेत ते एकत्रित आले आणि त्यांच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेटचं जे क्रेज आहे करवीर विभागाने, त्यासाठी ही स्पर्धा भोगावती प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं होतं. त्यामध्ये विक्रम भाई यांचा देखील मोलाचा वाटा होता, अवधूत पाटील सरांचा देखील वाटा होता आणि त्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती या खेळाडूने. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हा राहणारच नाहीये मैदानामध्ये, हा फेकून दिला जाईल. अमोल निरगुडेच्या बॅट मधून आला हा शानदार षटकार. सांगलीचा सुपरस्टार अमोल निरगुडे आता मात्र बरसताना पाहायला मिळतोय. अवधूत पाटील 14 मध्ये 36 तर अमोल निरगुडे 7 मध्ये 12. आपला इथे मात्र 7-12चा उतारा जो आहे तो कोरा ठेवला नाहीये या खेळाडूने. 7-12च्या उतारावरती नाव कोरलंय अमोल निरगुडेचं आणि या चेंडूवरती अजून एक विजयी षटकार. 6 धावेंसाठी वार, चेंडू जाईल सर सीमा रेषापार षटकार. 6 धावा. याच बरोबरीने दुसऱ्या मॅच मध्ये इथे मात्र बालाजी ज्वेलर्स हा संघ जो आहे तो या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळाला. बालाजी ज्वेलर्स कॉंग्रॅच्युलेशन आडलक बाय विक्रम पाटील स्पोर्ट्स असूल संघ. अजून देखील एक संधी आहे आपल्याकडे कारण का यानंतरची मॅच आपली जी आहे ती निपाणी ग्रामीण संघाच्या बरोबरीने होईल, कारण का पहिल्या मॅच मध्ये निपाणी ग्रामीण संघ हा पराभूत झालाय आणि त्यांच्या बरोबरीने आपली मॅच होईल. यानंतरची मॅच होईल ती म्हणजे मयूर स्पोर्ट्स लिंगच्या विरोधात बालाजी ज्वेलर्स. 2 बलाढ्य संघ
आजच्या दिवसामध्ये एक क्वालिफाय होणारे दोन संघ असू शकतात कारण का दोन्ही संघांमध्ये